माध्यमातून नागपुरातील गो गॅस कंपनीचे एलपीजी पंप बंद आहेत। गॅसचा पुरवठा होत नसल्याने बहुतांश एलपीजी पंप बंद असल्याची माहिती। वाहन चालकांना याचा मनस्ताप होतोय। इमामवाडा, कामठी, ताजबाग, मानेवाडा या भागातील पंपावर गॅस पुरवठा नाहीये। एलपीजीचा पुरवठा नसल्याने ऑटो चालकांना याचा मोठा फटका बसलाय। एलपीजीवर चालणारी काही वाहनं सुद्धा बंद आहेत। काहींकडून पर्यायी इंधनाचा वापर केला जातोय। इराण-इस्रायल युद्धाचा हा परिणाम दिसून येतोय। आखातातील युद्धाचा परिणाम आता एलपीजी टंचाईवर दिसून येऊन राहिलेला आहे। त्याचाच जो परिणाम आहे तो नागपुरातील या खाजगी एलपीजी ऑटो जो पंप आहे गॅसचा त्यावर दिसून येऊन राहिलेला आहे। हा पंप आता बंद झालेला आहे। गो गॅस कंपनीचा हा बंद आहे। सुरुवातीला अशा प्रकारच्या या खाजगी कंपनीचे जे पंप आहेत त्याची एलपीजीची जी किंमत होती ती मोठ्या प्रमाणात वाढवण्यात देखील आलेली होती। शेवटचा जो रेट होता तो 100 रुपयाहून अधिक झालेला होता। आता हा पंप बंद झालेला आहे आणि याचा जो त्रास आहे तो ऑटो एलपीजीचे आहेत म्हणजे ऑटो रिक्षा चालक जे आहेत त्यांना होत असल्याचं दिसून येऊन राहिलेलं आहे। एलपीजीची जी टंचाई आहे ती मोठ्या प्रमाणात दिसून येऊन राहिलेली आहे। या कंपनीचे नागपूर शहरात 6 ते 7 पंप आहेत आणि त्या सर्व पंप वरची हीच परिस्थिती आहे की जे पंप आहेत ते आता बंद झालेले आहेत आणि त्याचा जो परिणाम आहे त्याचा फटका आहे तो खास करून ऑटो रिक्षा चालक आहेत त्यांना बसल्याचं दिसून येऊन राहिलेलं आहे। त्यामागे कारण असं आहे की एलपीजीचा जो पुरवठा होतो जो गॅस टँकर असते या कंपनीचे काही गॅस टँकर जे आहेत ते आखातात अडकलेले आहेत आणि ते पुन्हा परत येतपर्यंत किती दिवस लागणार याची शक्यता किंवा त्याची शाश्वता कुणालाही नाहीये आणि त्याच कारणाने जे आहे ते आता हे एलपीजीचे ऑटो रिक्षाचे जे पंप आहेत वाहनात इंधन भरणारे जे एलपीजी आहे ते पंप बंद झालेले आहेत। जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।